एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तू जादा दराने विक्री केल्याप्रकरणी अनेक तक्रारी जिल्हा प्रशासन व अन्य यंत्रणांकडे केल्या जात आहेत। त्यांच्यावर तात्काळ कारवाई देखील केली जात आहे। मात्र दुप्पट तिप्पट पैसे आकारूनही कोणतीही तक्रार न करणाऱ्या जिल्ह्यातील तळीरामांचा समंजसपणा की मजबुरी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। त्यात सिन्नरकरांना ऑनलाईन मद्य विक्रीच्या आमिषातून हजारो लाखो रुपयांचा गंडा घातला गेला आहे। एरवी डाळ, तेल, पेट्रोलचे दर 2 रुपयांनी जरी वाढले तरी अखंड तांडव केला जातो। मात्र सध्या अनाधिकृतपणे दुप्पट तिप्पट प्रसंगी चौपट दर आकारूनही समस्त तळीरामांचा हा शोषिकपणा आणि मजबुरी विक्रेत्यांच्या वाढीव दराबाबत कुणाचीही तक्रार नाही, आंदोलन नाही। मात्र दारू कुठे मिळते याची चुगली देखील कुणी पोलिसांकडे करत नाही। इतका प्रामाणिकपणा या काळात तळीरामांनी दाखविला आहे। बंदीच्या काळात तळीरामांनी आपला घसा ओला करण्यासाठी चोरट्या पद्धतीने दारू खरेदी केल्याच्या चर्चा आहे। मग दुप्पट तिप्पट पैसे मोजावे लागले तरी कुणाची काही तक्रार नाही। लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू जादा दराने विक्री केल्याप्रकरणी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत। सिन्नर शहरातील तळीरामांना तर चक्क ऑनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुना लावल्याची घटना घडूनही आपल्या नावाची चर्चा नको म्हणून अनेकांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला आहे। शहरातील नामांकित वाईन शॉपच्या नावे सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून स्वतःच्या अकाउंटमध्ये पैसे भरण्याचे आवाहन करताच तळीरामांना घरपोच सेवा मिळणार असल्याच्या आशेने सदरील बँक अकाउंटमध्ये हजारो रुपये आगाऊ भरले। त्यानंतर संबंधित व्यक्ती आपला फोन उचलत नसल्याचे समजताच आपण फसलो असल्याने सुज्ञ नागरिकांनी शांत बसणेच पसंत केले आहे। त्यात आता 1 मे रोजी झालेली घोषणा ऐकता काही तळीरामांना दिलासा मिळाला होता, काही अंशी आनंदही व्यक्त झाला। मात्र आपला जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तळीरामांना पुन्हा एकदा आणखी काही दिवस वाट पाहण्याची वेळ आली आहे। एसएन न्यूजसाठी संपादकीय विभाग।